ज्या प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हणतात की जर बंडखोरी कोणी करत असेल तर वॉच आमचा आहे, आम्ही म्हणजे एक प्रकारे मोबाईल टॅपिंगचाच हे प्रकरण आहे असं विरोधक म्हणतात आणि या सगळ्यावर आता संजय मदत यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. निश्चितपणे म्हणजे परिस्थिती अशी आहे की अगोदरच या संदर्भामध्ये विरोधी पक्षांचे फोन टॅपिंग केले जात आहेत नेत्यांचे, नाना पाटोळे असतील किंवा इतरही नेत्यांची या संदर्भामध्ये चौकशी झाली होती. आता ती दाबण्यात आली असा तरीचा आमचं मानस आहे. प्रश्न असा आहे की हे सत्य होतं याच्यातनं दिसतंय. व्हॉट्सॲप चॅट देखील त्या ठिकाणी त्याचं सर्व्हेलन्स होणार आहे. आता हे व्हॉट्सॲपवरती सर्व्हेलन्स करण्याच्या जग एकच ते सॉफ्टवेअर आहे ते इस्रायलचं आहे. त्याच्यावरती आपल्या संदर्भामध्ये अशा तऱ्हेच्या त्यामध्ये चर्चा झाली होती की पेगासिस सॉफ्टवेअर हे मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार वापरतंय. त्यालाही शिक्कामोर्तब यांच्या वक्तव्यातनं झालेलं आहे. हे अत्यंत गंभीर कृत्य आहे. यातनं निश्चितपणे हे गुन्हेगारी मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे असं आहे. हा पूर्णपणे बेफिकिरीचं त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वक्तव्य आहे. हे कृत्य जर सर्व्हेलन्स करणं हे बेकायदेशीर आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी लागते कोणाचाही फोन टॅप करण्याची. तो तुमचा पक्षाचा मुद्दा आणि आहे अंतर्गत मुद्दा असून झाकू शकत नाही तुम्ही. बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी मुभा नाही. हे कायद्याचं राज्य आहे, भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही आहे. आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याचं हे पेगासिस सॉफ्टवेअर आहे का कुठलं सॉफ्टवेअर आहे याचा मुळाशी गेलं पाहिजे.